मध्ये दाखल झालेली आहे आणि एक एक जे खेळाडू आहेत ते आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। मोहम्मद सिराज आपल्याला पाहायला मिळतोय आणि चाहते देखील जे आहेत ते टीम इंडियाला चीयर्स करण्यासाठी, विश्वविजेत्या संघाला चीयर्स करण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी अगदी पहाटेपासूनच आलेले आहेत। अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य ज्यावेळेला विराट कोहली विमानतळाच्या बाहेर आलेला होता तर मोहम्मद सिराज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। बेरिस चक्रीवादळामुळे भारतीय संघ हा बार्बाडोसमध्ये अडकलेला होता आणि त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी त्यासोबतच त्यांच्या घरच्यांसाठी, सपोर्ट स्टाफसाठी, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसाठी एका चार्टर्ड प्लेनची व्यवस्था केली होती आणि हे चार्टर्ड प्लेन आपल्या खेळाडूंना घेऊन आता मायदेशामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत टीम इंडिया ब्रेकफास्ट करणार आहे। जवळपास 15 ते 16 तासांचा हा सगळा प्रवास होता, पण हा प्रवास इतका सुखकारक होता कारण की अर्थात टीम इंडिया ही विश्वविजेता होऊन मायदेशामध्ये परतलेली आहे। आजचा टीम इंडियाचा जो कार्यक्रम असणार आहे तो भरगच्च असा हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर सूर्यकुमार यादव हा देखील आलेला आहे। भारताचा 360 म्हणून सूर्यकुमार यादवची ओळख आहे आणि अखेरच्या सामन्यामध्ये त्यानं घेतलेला तो उत्कृष्ट असा कॅच ज्यानं मॅचला कलाटणी दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि हा सूर्यकुमार यादव देखील आता बसमध्ये पोहोचतो आहे। कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हजारो चाहते जे आहेत ते पहाटेपासूनच या टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी पोहोचलेले आहेत। भारतीय क्रिकेट संघाचे कोच मिस्टर डिपेंडेबल द बॉल राहुल द्रविड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। राहुल द्रविड यांना हे ज्या वेळेला भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते, खेळाडू होते, त्यावेळेला त्यांच्या हयातीत त्यांना एकदाही वर्ल्ड कप जो आहे तो जिंकून देता आलेला नव्हता, परंतु कोच असताना मात्र त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे। तेव्हा दिल्ली विमानतळाच्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ऐतिहासिक अशी कामगिरी करून भारतीय टीम ही आता मायदेशामध्ये दाखल झालेली आहे। आपण पाहतोय त्या अनेक ठिकाणी टीम इंडियाचे चाहतेच आपल्याला पाहायला मिळतात। युजवेंद्र चहल देखील आलेला आहे आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माची। कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये प्रथमच T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्यानंतर रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, रवींद्र जाडेजा असेल यांनी T20 सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा देखील केलेली आहे। आपल्यासाठी योग्य ती हीच वेळ असल्याची निवृत्तीची घोषणा रोहित शर्मा, त्यासोबतच रवींद्र जाडेजा असेल आणि विराट कोहली असेल यांनी केलेली आहे आणि आता चाहत्यांचा उत्साह आहे तो आपल्याला दुणावलेला पाहायला मिळतोय। टीम इंडियाचं मायदेशामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। यशस्वी जयस्वाल देखील आता पोहोचलेला आहे। टीम इंडियाच्या या T20 वर्ल्ड कप मधल्या उत्कृष्ट अशा कामगिरीचे एक एक शिलेदार जे आहेत ते आता विमानतळाच्या बाहेर येत आहेत। दोन 2007 मध्ये आपण पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला होता। जगजेत्या टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईमध्ये ओपन बसमधून जंगी मिरवणूक त्यावेळी काढण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर तब्बल 13 वर्षांनी सभी जो है प्लेयर अपन पुनः एक फैंस जो है वो तैयार हो चुके हैं कि एक झलक मिल जाए, एक वो मोमेंट रिकॉर्ड हो जाए उनके मोबाइल के कैमरे से, क्योंकि ये उनके लिए भी उतना ही यादगार है जितना यादगार यहाँ पर किसी भी प्लेयर्स के लिए है। और इस पूरे कैंपेन को लेकर तो आप देख सकते हैं कि बिल्कुल अब तैयार है, सेट है और आप देख